नमस्कार. न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं अर्थात संतोष दानवे यांचं काल अगदी धूमधडाक्यात लग्न झालं आणि विशेष म्हणजे पारदर्शक कारभारासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्येच हे लग्न झालं. परंतु याआधी जेव्हा नेत्यांच्या मुलांच्या लग्नात इतक्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात आली होती तेव्हा चंद्रकांत खैरे असू देत किंवा अजून काही नेते असू देत, या सर्वांना आयकर विभागानं नोटीस बजावलेली होती. 24 तास लग्नाला होऊन गेलेत, परंतु दानवेंना अजूनपर्यंत कोणतीही नोटीस आयकर खात्यानं धाडलेली नाहीये. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या मुलाच्या लग्नात झालेला हा उधळपट्टी, हा सगळा खर्च कितपत शोभतो असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मला असं वाटतं की इतकं जर शाही लग्न आणि या पद्धतीचं लग्न असतं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, तर नक्कीच कुठलाही नेता या पद्धतीने त्याला उपस्थित राहिला नसता. त्यासाठी होत असलेला वाढता खर्च आणि त्यासाठी विनाकारणचा होत असलेला वेळेचा अपव्यय हे टाळण्याचा प्रयत्न केला तर अधिक संयुक्तिक होईल. भास्कर जाधवांनी मुलाच्या लग्नात उधळपट्टी केली होती तेव्हा फडणवीस, तावडे, खडसेंनी नाकानं कांदे सोडले होते. आता ही दृश्य बघा. या झगमगाटासाठी किती खर्च आला असेल याचा अंदाज बांधता येईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या आमदार मुलाचं पारदर्शी लग्न बघून महाराष्ट्राचे डोळे दिपले. 1.5 लाख पत्रिका वाटल्या होत्या. सोहळ्यासाठी भव्य जबिंदा लॉन बुक केलं होतं. प्रवेशद्वार राजवाड्याच्या प्रतिकृतीचं होतं. शहरातली सगळी हॉटेल्स बुक होती. 10 चार्टर प्लेन आणि एअर इंडियाच्या 2 विमानांनी व्हीआयपी लग्नाला आले. राज्य आणि केंद्रातले 25 मंत्री आशीर्वाद द्यायला आले होते. वरपिता कृतकृत्य झाले. आपण सर्वांनी आशीर्वाद दिले. आपल्या सर्वांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पाडतो. म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आल्याबद्दल आभार मानतो. संघाच्या मुशीतून आलेले आणि पारदर्शकतेचा आग्रह धरणारे मुख्यमंत्री लग्न सोहळ्यात अंग चोरून होते असं म्हणतात. पण शुभेच्छा देताना त्यांनीही हात आखडता घेतला नाही. गेली 2 वर्ष एकच चर्चा होती की संतोषचा विवाह कधी होणार, आणि आज त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळालंय. स्टेजवर मुख्यमंत्री, शेजारी कधी काळचे नंबर 2 एकनाथ खडसे, पलीकडे काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे. सर्वपक्षीय गोतावळ्याच्या हजेरीमुळे नोटाबंदी नंतरच्या शाही लग्नावर बोलणार तरी कोण? पैसा आसमान में दिख रहा था स्पेशल फ्लाइट्स के जरिए, पैसा जमीन पर दिख रहा था, पैसा चमक रहा था, पैसा दमक रहा था, पैसा खाने पर नजर आ रहा था, आलीशान गाड़ियों के अंदर नजर आ रहा था. और जब इतना पैसा बोल रहा था तब मुझे जाकर ये समझ में आया कि भाजपा का पारदर्शक कारभार किसे कहते हैं. वराडींची संख्या मोठी होती. दुपारी 2 पासून जेवणावळी सुरू झाल्या. 45,000 जण जेवून गेले. त्यांच्यासाठी आलू मटर, चना मसाला, शेव बुंदी, पुरी चपाती, दाल फ्राय आणि जिरा राईस असा मेन्यू होता. तर व्हीआयपींसाठी दाल फ्राय, जिरा राईस, काश्मीरी पुलाव, व्हेज मंचुरियन, आलू मटर, पनीर मसाला, भरलेला कांदा, गरम तंदूर, बाजरीची भाकरी, ठेचा, लसूण चटणी आणि मुंबईची पाणीपुरी आणि रगडा, याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आणि आईस्क्रीम दिमतीला होते. नोटाबंदीनंतर एटीएम मधून आत्ताच 50,000चा कॅप उठला. त्यामुळे सगळे व्यवहार रोखीत करणं शक्य नव्हतं. दानवे सरकटे परिवाराने चेकनी की आरटीजीएसनी की एनएफटीनं व्यवहार केलेत हे महाराष्ट्राला जाणून घ्यायला आवडेल. तसं झालं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कॅशलेसच्या आव्हानाला दानवेंनी प्रतिसाद दिला असा त्याचा अर्थ होतो. नसेल तर मग नोटाबंदीनंतर एवढे पैसे कुठून आलेत
या प्रश्नाचंही उत्तर हवे, जे कोणी देणार नाही. सोहळ्याचा फटका बीड बायपास, उस्मानपुरा ते शिवाजीनगर असा प्रवास करणाऱ्यांना चांगलाच बसला. संध्याकाळी 6 ते रात्री 9 असे 3 तास इथली वाहतूक ठप्प होती. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी पोलिसांनी वेळोवेळी वाहनं रोखून धरली. 400 पोलीस आणि 150 बाउन्सर्स तैनात होते. बीड बायपासवर 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या लग्न सोहळ्याला सनदी अधिकारी मंत्र्यांना उपस्थित राहता यावं यासाठी सणात सत्यनारायण घालण्यात आला होता. म्हणजे मग सरकारी बैठका औरंगाबादला आयोजित झाल्या. त्यात पंकजा मुंडे होत्या, सुधीर मुनगंटीवार होते, राजकुमार बडोले होते, सुभाष देशमुख होते आणि खुद्द मुख्यमंत्री होते. यांनी बैठकाही घेतल्या आणि उद्घाटनही केली. आता याचा कोणी बादरायन सुद्धा संबंध जोडू नये की जानेवारी ते या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत देशामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच मराठवाड्यात झाल्यात, 157. सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या वर्तनात मोठा बदल झालाय. गुंडांचं इन्कमिंग असो की फोडाफोडीचं राजकारण, सगळं काही खुल्लम खुल्ला. आता त्यापुढे जाऊन आत्महत्याग्रस्त मराठवाड्यात हे संपत्तीचं प्रदर्शन. काय ती पारदर्शकता. एवढं धाडस करायला काँग्रेस राष्ट्रवादीला 15 वर्ष लागली. भाजपनं 2.5 वर्षात कार्यसिद्धीला नेलंय. राहुल कुलकर्णीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.